जिल्हा परिषद उमेदवार जीवनसिंह केशवराव कछवे, आमच्या मातोश्री राजश्री केशवराव कछवे या जिल्हा परिषद दैठणा गटातून उभे आहेत. हे आमचे पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मीबाई माधवराव लाड धसाडी गणामधून उभे आहेत. आम्ही आणि आमच्या ताई भराडी ताई या आमच्या दैठणा गणामधून उभे आहेत. तर आम्ही सर्वजण मिळून आमच्या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आम्ही लढत आहोत. आणि सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे आदरणीय काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सर्व निवडणूक आणि आमचे आदरणीय मित्र शेख रफिक यांच्या संमतीने आणि सोबतीने 100% यावेळी सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा दैठणा सर्कल मधील विजय हा 100% निश्चित आहे. आपल्या बरोबरच अनेक पक्षाचे उमेदवार असतील तरी आपण त्यांना सामोरं कसे जातात? यामध्ये कसं आहे, आमच्याकडचे जे उमेदवार आहेत ते सर्व प्रस्थापित आहेत आणि त्यांनी यापूर्वी जनतेने त्यांना संधी देऊन सुद्धा त्यांनी वारंवार फक्त आपली घरं भरण्याचीच कामं केलेली आहेत. परंतु सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये आमच्याकडे बरीच विकास कामं झालेली आहेत. व सईद भैया यांनी बरेच आरोग्य विषय, कोणाच्या तक्रारी पोलीस स्टेशनच्या, कोणाच्या दवाखान्याची बरीचशी कामे केल्यामुळे आम्हाला शिवसेना गटाला फक्त जनतेचा पैसा कसा लुटता येईल आणि त्यांचा कसा गैरउपयोग करून घेता येईल हीच घेतली. परंतु यावेळेस काम करणाऱ्या माणसांना सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही संधी द्यावी, जेणेकरून गोरगरिबांची कामे प्राधान्याने होतील आणि ज्यांना गरिबीची आणि खरंच या गोष्टीची जाण आहे त्या लोकांना तुम्ही जर प्राधान्याने जर उमेदवारांना संधी दिली तर भविष्यात काम करण्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना उत्साह व आणखीन आमच्या दैठण्यामध्ये असं कोणतंच काम नाही की झालंय असं सांगते. आमच्या दैठण्यामध्ये सर्वच काम शिल्लक आहेत. दवाखाना आमचा उपकेंद्र जे आहे ते आणखीन 25 वर्ष झालं जसं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये ना कोणता विकास झाला ना काय, उलट त्याच्यामध्ये लोकांनी बोगस बिल उचलून गोळ्या ऐकून त्याचा मात्र बाजार केला. आमचा दैठणा इंदेवाडी रस्ता असेल, आमच्या गावात शेजारचे कोणतेही रस्ते असतील, इतका पैसा आमच्या रस्त्यावर पडला की ते सोन्याचे झाले असते. पण तुम्ही आज जर बघताल तर त्याच्यावर जनावरांना जाणता येणं सुद्धा शक्य नाही. फक्त या धनार्ग्यांनी त्याच्यावर बोगस बिल उचलणे, त्याचा गैरफायदा घेणे. आमच्याकडे आज रोजी रुपये 50 लाखाचे काम सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिथे मंजूर करून घेतलं होतं डीपीडीसी मध्ये. परंतु आमच्या इंदेवाडी दैठण्यावरील 1 किलोमीटरचे रस्त्याचं काम तिथलं रद्द करून त्यांनी आमच्या शेजारी सुरपिंपरी गावामध्ये टाकलं. म्हणजे दैठणा सर्कल मध्ये जसे आमचे नवीन आमदार इथे कसं तसे 1 रुपयाचं तर काम नाही, परंतु आम्ही भैयाच्या नेतृत्वामध्ये नवीन काम टाकलेले काम त्यांनी रद्द करण्याचे काम केले. काय आवाहन करणार आपल्या मतदारांना? आमचं एवढीच विनंती आणि आव्हान आहे की बाबा तुम्ही आमच्यासारख्या गोरगरिबांना एकदा संधी देऊन पहा. कारण की आम्ही गावातला आम्ही नागरिक आहोत, आम्ही मूळचे भूमिपुत्र आहोत तिथले. अशी बाहेरचे लोक येतील, तुम्हाला आम्ही देतील, वेगवेगळे आव्हान करतील आणि तुमचे मतं घेतील. पुन्हा काय तुम्हाला 5 वर्ष कोणी काय भेटणार नाही, काय नाही. परंतु आम्ही भूमिपुत्र आहोत. एकदा गोरगरीब जनतेने आमच्या सगळ्या गोरगरिबांना संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणी वगैरे आम्ही तुम्हाला प्राधान्य सोडू. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदानाचा दिनांक आहे. त्या दिवशी सर्व जनतेला आम्ही विनंती व आवाहन करतो की आम्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवारांना धनुष्यबाण या उमेदवार चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करावं, एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो. जिल्हा परभणी आणि माझं नाव सुखमान भराडे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या उमेदवार अर्ज भरत आहेत. आपण कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या उमेदवारी अर्ज भरलेला आहे? पंचायत समितीचा अर्ज भरलेला आहे आणि माझा पक्ष धनुष्यबाण आहे. मी एकनाथ शिंदे कडून पक्ष उमेदवार म्हणून निवडले गेले. माझी इच्छा खूपच आहे की गावामधले नाल्या रोड हे ते सुधारण्याची आणि काही लोकांचे काम अडखळलेले सुधारण्याची. लोकांसमोर आपल्याला जायचंय, त्यांच्याशी मते मागायचे आहे. कशी आपली मते मागणार आपण? त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करणार की मला तुम्ही निवडून द्या आणि इथून पुढचे तुमचे जे काही काम रुपावटलेले आहेत तर ते काम मी तुमचे सर्व सुधारून देईन आणि त्या कामामध्ये तुम्हाला भरपूर सहाय्य करेन. 5 तारखेला फेब्रुवारीच्या मतदारांना असं सांगून ठेवून की माझी निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा. आभार मानून
समाचार पाने के लिए मैक्स परभनी लाइव को सब्सक्राइब करें।